या बजेटमधनं आहे ना, जी काही आशा होती की शेतकऱ्यांना काहीतरी नवीन मिळेल, कारण की आता हे बजेट झालं आहे 50 लाख कोटी रुपयाचं. तर असं वाटलं होतं की बा या 50 लाख कोटी रुपयामध्ये आता शेतकऱ्यांना काही दिलं जाईल. अजून एक गोष्ट आहे की या बजेटमध्ये 2047चं स्वप्न दाखवलेलं आहे, विकसित भारताचं. कोणी म्हणतं की $35 ट्रिलियन इकॉनॉमी 2047मध्ये, म्हणजे जेव्हा 100 वर्षाचं स्वातंत्र्य तेव्हा होईल. कोणी म्हणतं की $50 ट्रिलियन होईल. चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला काही याच्यात हे नाही आहे. आणि 8% विकास व्हायला पाहिजे म्हणतात दरवर्षी. तर माझी अशी अपेक्षा होती की या बजेटमध्ये त्या दिशेने दरवर्षी 8% विकासामध्ये शेतकरी शेतमजुरांचाही समावेश होईल. त्यांचीही मजुरी, त्यांच्याही शेतीमालाचे भाव कमीत कमी 8-10% दरवर्षी वाढवले जातील, त्याची तरतूद करतील, किंवा त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना 8-10% त्यांचा नफा वाढेल. जे स्वामीनाथन आयोगाने म्हटलं आहे, जे मोदींनी 2014मध्ये प्रॉमिस केलेलं ते मानलं जाईल. पण ते काहीच नाही आहे. याच्यामध्ये पुन्हा शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्याकरता सांगितलं आहे की तुम्ही उत्पादन वाढवा. तुरीचं उत्पादन वाढवा, मसूरचं उत्पादन वाढवा, तेलबियांचं उत्पादन वाढवा, कापसाचा एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटनचं उत्पादन वाढवा, कारण गिरणी मालकांची रॉ मटेरियलची गरज पूर्ण होईल. डाळींकरता 6 वर्षाची योजना, कापसाकरता 5 वर्षाची योजना, अशा योजना जाहीर झालेल्या आहेत. पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं काहीच नाही आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की 1 लाख रुपयाचं इन्कम टॅक्स जे देत होते, 1 लाख रुपये महिन्याचं, म्हणजे ज्यांची इन्कम 1 लाख रुपयाची आहे, 12 लाख रुपयाचं वर्षाचं इन्कम आहे, त्यांचं इन्कम टॅक्स 0 करून टाकेल. त्याच्याकरता 1 लाख कोटी रुपये बजेटमधनं दिलेले आहेत. आमचा विरोध नाही. पण 7.5 कोटी शेतकरी आहेत, त्यांच्याकरता 7.5 लाख कोटी दिले असते तर आम्हाला आनंद झाला असता ना. मग पण ते दिलं नाही. उलट शेतकऱ्यांचं कर्ज वाढवण्याची योजना आहे. 3 लाख रुपयाचं पीक कर्ज मिळत होतं इंटरेस्ट सबवेन्शनमध्ये कमी व्याजात, ते 5 लाख केलं. आता 3 लाखाचं कर्ज परत करता आलं नाही म्हणून तो बँकेतच जात नाही. आता त्यांनी 5 लाखाचं केलं, तो बँकेत जाईल, तुमच्या माझ्याकडनं 3 लाख घेईल, ते 3 लाख बँकेत जमा करेल, 5 लाखाचं कर्ज उचलेल, तुमचे माझे 3 लाख आणून देईल, 2 लाखात तो बाकीचा व्यवहार करेल, त्याच्यावर 5 लाखाचं कर्ज झालं. म्हणजे त्याला कर्जबाजारी जास्त केलं. बजेट हा केंद्राचा होता की बिहारचा? फार छान प्रश्न तुम्ही विचारलाय. या बजेटला बिहारचं बजेटच म्हटलं पाहिजे एका वाक्यात. कारण तुम्ही पहा, मखाना बोर्ड बिहारमध्ये, पटनाचा एअरपोर्टचा विकास बिहारमध्ये, फूड प्रोसेसिंगच्या टेक्नॉलॉजीचा विकास करण्याकरता एक संस्था स्थापन करणार ती बिहारमध्ये, कोसी नदीचा इरिगेशन करता पैसे ते बिहारमध्ये, सगळं बिहारमध्येच आहे ना. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय, आमच्या विदर्भात आजही 80% 85% शेतकरी ही कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतकऱ्याला निसर्गाशी भांडावं लागतं, बाजाराच्या व्यवस्थेशी भांडावं लागतं, अनिश्चिततेशी. त्याला प्रति एकर सबसिडी दिली पाहिजे, किंवा त्याला मिलेट म्हणतात मोदी, पण मिलेटचं एकरेज वाढलं पाहिजे म्हणून काही व्यवस्था नाही आहे. मी मागणी करतो आहे की विदर्भातली ज्वारी पूर्णपणे बाद झाली. 40% ज्वारी होती आमच्या इथे. त्या ज्वारी पेरणाऱ्या शेतकऱ्याचं पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम बजेटमधनं करून द्या, मनरेगामधनं करून द्या. त्याची कुठेही व्यवस्था नाही आहे. मनरेगाकरता किती पैसे वाढवले त्याची व्यवस्था नाही आहे. शेतमजुरांच्या मजुरीबद्दल तर बोलतच नाही आहे. डाळी ज्या आहेत किंवा खाद्यतेलाची स्वयंपूर्तता करणार आहे असं ते त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कापसाकरिता एक धोरण 5 वर्षासाठी त्यांनी टाइम बाउंड कार्यक्रम काय सांगणार? आणि बघा, डाळीची स्वयंपूर्ततेची घोषणा केव्हापासून करतात, आत्मनिर्भर भारत. पण मग डाळीची आयात का वाढवली जाते? शेतकरी उत्पादन वाढवतो ना, पण तुम्ही भाव पाडण्याकरता आयात का वाढवता ते सांगा ना. की आयात कमी केली का 10 वर्षात डाळींची, खाद्यतेलाची? नाही, ती वाढवून भाव पाडतात आहेत, कारण निवडणुका जिंकायच्या आहेत. शेतकरी मिळाला तरी चालेल. 40 रुपये किलोचा वाटाणा आयात केलेला आहे, त्याच्यामुळे तुरीला भाव मिळत नाही. आता हरभरा अजून यायचा आहे, हरभऱ्याचे भाव आजच MSPच्या खाली आलेले आहेत. हे किती लोकांना माहिती आहे की यांनी वाटाणा आयात केला म्हणून हरभऱ्याचे भाव पडले म्हणून. मला असं वाटतं आहे की मोदीजी फार हुशारीने आपल्या पैशाचा आणि आपल्या रुतब्याचा उपयोग करून पूर्ण जनतेला मूर्ख बनवतात आहेत. शहरी लोकांना काय वाटतं, इतकं शेतकऱ्यांकरता करतात आहेत, पण तरी शेतकरी नाराज आहे. अरे बाबा, काय मिळालं? 12,000चा कापूस 7,000 विकला तर इन्कम वाढलं का? 6,000चं सोयाबीन 4,000ला खपत नाही, इन्कम वाढलं का? तुरीचे हरभऱ्याचे भाव पडलेत, इन्कम कसं वाढणार आहे? आणि आमचं इन्कम जर नाही वाढलं तर आमच्या मुलांना शिकवायचं कसं? आमच्या स्वास्थ्याकरता लागणारा खर्च करायचा कसा? या बजेटमध्ये एक चांगलं केलेलं आहे, फक्त मी त्याचं स्वागत करतो. ते काय केलं चांगलं त्यांनी, की जी मुलं इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये शिकतात आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये शिकतात आहेत,
तिथे इंग्रजीची पुस्तकं आहेत, पण ती पुस्तकं त्यांच्या मातृभाषेत भाषांतर करून ती त्यांना उपलब्ध करून देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. मला वाटतं की ही योजना फार चांगली आहे, ज्याच्यामुळे ग्रामीण भागातले मुलंसुद्धा यामध्ये येऊन काहीतरी करू शकतील. पारंपरिक भाषेत शिक्षण. हां, मला एक सांगा, 100 जिल्हे त्यांचं शेतीच्या हिशोबाने ते विकसित करणार काय करणार? हे तर नेहमी घोषणा होत असते. 100 जिल्ह्यात ते क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणार आहे, म्हणजे वेगवेगळे क्रॉप घ्या तुम्ही. ठीक आहे ना, ते क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करतील. पंजाबचा शेतकरी तेच म्हणतोय की आम्हाला धान पिकवायचा नाही आहे, आम्ही डाळी पिकवायला तयार आहोत, आम्ही सूर्यफूल पिकवायला तयार आहोत की तेलाचं शॉर्टेज आहे म्हणून, पण आम्हाला त्याच्या हमी किमतीची गॅरंटी द्या ना, MSPमध्ये विकत घेण्याची गॅरंटी द्या ना. त्याचा उल्लेख कुठेच या बजेटमध्ये नाही आहे. म्हणून नुसतं सांगतो ना की या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.